मराठ्यांच्या लढ्याला अखेर यश मिळालं असून या संदर्भात युवा सेना प्रमुख आदित्यजी ठाकरे यांनी एक महत्त्वपूर्ण वक्तव्य केले। या वक्तव्याच्या माध्यमातून त्यांना काय सांगायचं होतं पाहूया। मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या असून उपोषणाचा तिढा अखेर सुटला आहे। सुधारित अध्यादेश सरकारकडून मनोज जरांगे पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलाय। मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला मोठं यश आलंय। राज्य सरकारच्या शिष्टमंडळानं रात्री उशिरा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली। मनोज जरांगेंच्या मागण्याही मान्य करण्यात आल्या। यावरून आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत। याच पार्श्वभूमीवर आता आदित्य ठाकरे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे। ते म्हणाले, पूर्ण अध्यादेश वाचून वक्तव्य करेन। मराठा समाजाची एकी महत्त्वाची होती आणि ती पाहायला मिळाली। हीच जर ताकद एकत्र आली तर अजून काय काय होऊ शकतं। तरीही पूर्ण अध्यादेश वाचून या संदर्भात मी वक्तव्य करेन, असं आदित्य ठाकरे बोलताना म्हणाले। मला वाटतं ह्याच्यात थोडं नीट तो पूर्ण अध्यादेश वाचूनच मी त्याच्यावर काही वक्तव्य करीन। महत्त्वाची गोष्ट हीच आहे की मराठा समाजाची एकी ही फार महत्त्वाची आणि ती आपल्याला दिसली। तसंच आपण पाहताय की ही जर ताकद एकत्र आली तर अजून काय काय होऊ शकतं, पण अध्यादेशावर थोडं वाचूनच आम्ही चर्चा करू। मुख्यमंत्री म्हणाले आम्ही देणारे सरकार आहेत। चांगलं आहे।